नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला महानगरपालिकाची स्थापना कशी झालेली आहे याबद्दल आज तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे की महानगरपालिकेची स्थापना कशी होते आणि कोणत्या शहरामध्ये किती लोकसंख्या असल्यास महानगरपालिकाची निर्मिती होते. आज आपल्याला आणि त्याचे नियम कोणत्या कायद्यानुसार याची स्थापना झालेली आहे अशा बऱ्याच गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा लक्षात घ्या, आता आपल्याला पाहायचं आहे 1949 मध्ये बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट संबंध करण्यात आला. म्हणजे लक्षात घ्या, 1949 मध्ये एक नवीन कायदा तयार करण्यात आला, तर तो म्हणजे बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट संबंध करण्यात आला. त्यानंतर 1950ला 1950पर्यंत राज्यात मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती. आता लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यामध्ये 1950पर्यंत फक्त एकच महानगरपालिका अस्तित्वात होती, तर ती म्हणजे मुंबई महानगरपालिका. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की नगरपालिका. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये नगरपालिका क्षेत्रांची लोकसंख्या 5 लाखापुढे गेली की महानगरपालिका अस्तित्वात येते. आता लक्षात घ्या, ज्या नगरपालिका क्षेत्रामध्ये लोकसंख्या 5 लाखाच्या पुढे गेली तर त्या ठिकाणी काय होते, महानगरपालिका अस्तित्वात येते. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की नगरपालिकेचे रूपांतर, नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याबाबत अंतिम निर्णय शासन घेते. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या सिटीमध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये जर सुरुवातीला नगरपालिका जर अस्तित्वात असेल, त्याचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये जर करायचं असेल, तर याचा निर्णय जो अंतिम निर्णय असतो, तो अंतिम निर्णय कोण घेतो, तर राज्य शासन घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण महानगरपालिकेची महानगरपालिका कोणत्या कायद्याने अस्तित्वात आला आपण हे पाहिलेलं आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे महानगरपालिकेची रचना. आता मला सांगा, नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची 4 गटामध्ये विभागणी झालेली आहे. आता लक्षात घ्या, ज्या ठिकाणी लोकसंख्या किती अस्तित्वात आहे यानुसार महानगरपालिकेची 4 गटामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की शहराच्या वेगवेगळ्या प्रभागामधून महानगरपालिकेच्या सदस्याची प्रत्यक्ष मतदानाने निवड केली जाते. आता मला सांगा, शहरामध्ये जे वार्ड क्रमांक ज्याला आपण म्हणतो, वार्ड रचना, ज्याला आपण प्रभाग म्हणतो, अशा वेगवेगळ्या शहराच्या प्रभागामधून महानगरपालिकेच्या सदस्याची काय केली जाते, प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने त्यांची निवड केली जाते. आता मला सांगा, प्रत्येक महानगरपालिकेमध्ये एकूण सदस्याची संख्या किती असते ते आपल्याला पाहायचं आहे. तर येथे किमान 65 आणि कमाल 221 इतकी महानगरपालिकेमध्ये सदस्याची संख्या असते. आता महानगरपालिकेमध्ये आरक्षण कशा प्रकारे असते, आता लक्षात घ्या, महानगरपालिकेतील आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मला सांगा, महिला प्रतिनिधी. आता महिला प्रतिनिधीसाठी महानगरपालिकेमध्ये एकूण 50% जागा अस्तित्वात आहे. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजे OBC यासाठी 27% जागा अस्तित्वात आहेत. त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातींना लोकसंख्येची असलेल्या त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही जागा राखीव असतात. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या सिटीमध्ये जर समजा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जेवढी लोकसंख्या आहे यांच्या प्रमाणामध्ये काय केले जाते, जागा अस्तित्वात ठेवले जातात. यानंतर आपल्याला महानगरपालिकेचा कायदा म्हणजे कार्यकाल पाहायचा आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतात, दर 5 वर्षांनी होतात. आणि म्हणजेच निवडून आलेले जे सदस्य आहेत त्या सदस्यांचा कार्यकालसुद्धा किती वर्षाचा असतो, तर त्यांचा कार्यकालसुद्धा 5 वर्षाचा असतो. यानंतर आपल्याला पाहायचं आहे, महानगरपालिकेच्या सदस्यांना देखील नगरसेवक असे संबोधले जाते. जसं नगरपरिषदेमध्ये निवडून आलेले जे नगरसेवक किंवा प्रभागामधून निवडून आलेले जे सदस्य आहेत
त्यांना आपण जसे नगरसेवक म्हणतो तसे महानगरपालिकेच्या सदस्यांना सुद्धा आपण काय म्हणतो, नगरसेवक म्हणून आपण संबोधले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहिलेलं आहे की महानगरपालिकेची रचना कोणत्या कायद्याद्वारे झाली, त्याचा कार्यकाल किती, सदस्य संख्या किती, अशा बऱ्याच गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर जर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.